नमस्कार. या आधीचे 2 व्हिडिओ आपण पेरिमेनोपॉजची लक्षणं बघितली आहेत. तर आता त्यावर काय करायचं किंवा त्यासाठी आपण कसं मेंटली प्रिपेअर्ड राहावं किंवा पॉझिटिव्हली कशा गोष्टी घ्याव्यात या आज बघूया. तर पेरिमेनोपॉज जर स्टार्ट झाला तर तुम्ही आठवड्यातले 3 ते 4 दिवस हे कंपल्सरी एक्सरसाइज केलं पाहिजे. त्यामध्ये मग तुम्ही योगा करू शकता किंवा वॉक करू शकता किंवा तुम्हाला जे आवडतं त्याप्रमाणे तुम्ही जिम करू शकता. पण आठवड्यातले 3 ते 4 दिवस तरी तुम्ही स्वतःला दिलं पाहिजे आणि त्यामध्ये तुम्ही एक्सरसाइज करायला हवी. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे की टास्क बेस्डवर तुम्ही कामं करायची नाही आहेत अशा वेळेला, की आज मला हेच करायचं आहे, आज मला ते करायचं आहे, मी एकटीच सगळं करते आहे किंवा मला आता एवढी कामं बाकी राहिली आहेत, असं अजिबात विचार न करता आपलं रुटीन कामं संपवून तुमच्या आवडीची जी गोष्ट असेल, जी तुम्ही याआधी करायची राहिली असेल, मुलं झाली म्हणून काही जणांची काही आवडीच्या गोष्टी करायच्या राहिल्या असतील किंवा आपण काही सिटी चेंज केली किंवा कंट्री चेंज केली म्हणून काही गोष्टी करायच्या राहिल्या असतील किंवा इतरही बरीच कारणं असतात की त्यामुळे तुम्ही तुमचे छंद किंवा तुमच्या आवडी या पूर्ण केलेल्या नसतात. मग त्या म्युझिक रिलेटेड असू दे, तुम्हाला काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट शिकायचे असेल, बॅडमिंटन असेल, पेंटिंग असेल, ड्रॉइंग असेल, जे काही तुमचं आवडतं छंद असेल किंवा जे तुमच्या शिकण्याची इच्छा असेल, ही तुम्ही जोपासायला हवी आणि ती पूर्ण करायला हवी. ती अर्धवट न सोडता ती पूर्ण करा, म्हणजे त्यामध्ये तुमचं मेंटली हेल्थ हे चांगलं राहतं. कारण अशा वेळेला आपण विसरण्याच्या गोष्टी ह्या चालू होतात. जर हे 35-40मध्ये जर या गोष्टी चालू झाल्या तर पुढचा पल्ला आपला मोठा गाठायचा असतो. 50-60 यानंतर आपली मेंटल हेल्थ कशी राहील, त्यामुळे याच्यावर तुम्ही विचार केला पाहिजे. वजन काट्यावर अजिबात सारखं वजन न करता तो वजन काटा साईडला ठेवून द्यावा. या वेळेला आपल्याला कन्सिस्टन्सी ही महत्त्वाची आहे. तुम्ही कुठली पण गोष्ट घ्या, म्हणजे ती एक्सरसाइज असू दे किंवा तुमच्या आवडीचा छंद असू दे, यामध्ये तुम्ही कन्सिस्टंटी ठेवली पाहिजे. मेंटली हेल्थ ही जास्त महत्त्वाची असते या वेळेला. त्याच्यानंतर तिसरं मी सांगेन ते म्हणजे खाण्यापिण्याच्या गोष्टी किंवा हेल्दी फूड. या वेळेला डाएट करणं हे जरा बाजूला ठेवावं, पण हेल्दी फूड खाणं याला जास्त महत्त्व तुम्ही दिलं गेलं पाहिजे. यामध्ये मी सांगेन की रेग्युलर तुम्ही नट्स खाल्ले पाहिजेत. तर नट्स तर तुम्ही बदाम, पिस्ता, अक्रोड हे तर घेतच असाल, पण त्यात स्पेसिफिक नट्स म्हणजे मी सांगेन की तुम्ही शेंगदाणे, पीनट्स हे